महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे आणि महायुतीच्या जागा घटण्याची चिन्ह आहे। TV9 पोलस्टॅट पीपल्स इन्साइटचा एक्झिट पोल आपण बघतोय। मवियाला 25, महायुतीला 22 जागा तर एक जागा अपक्षाकडे जाण्याचा अंदाज आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरेल, मात्र महायुतीचं 45+ स्वप्न मात्र भंगणार आहे। भाजपला 18 जागा मिळताना दिसतात एक्झिट पोलनुसार। शिंदे गटाला 4 जागा तर अजितदादा गटाला एकही जागा एक्झिट पोलनुसार मिळताना दिसत नाहीये, जे अतिशय धक्कादायक आहे अजित पवारांसाठी। तर सर्वेमधून अजित पवार यांचं बंड लोकांना न रुचल्याचं चित्र आहे। अंदाजानुसार महाविकास आघाडीत ठाकरेंना सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाकरे शिवसेना गट हा राज्यातला 2 क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो जागानुसार। या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळण्याचा अंदाज, शरद पवार गटाला 6 तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर महाराष्ट्रामधले 2 क्रमांकाचा पक्ष ठरेल तो म्हणजे ठाकरे गट। साऱ्या देशाच्या नजरा लागलेल्या बारामतीत मात्र सुप्रिया सुळे आघाडीवर। अत्यंत प्रतिष्ठेची लढत होती बारामती, ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। तर दोन्ही पवारांमध्ये शरद पवार तर शिंदे ठाकरेंमधला जो सामना आहे त्यात ठाकरे आघाडीवर दिसतायत। तर शिंदे गटाच्या 13 खासदारांचा आकडा यंदा अवघ्या 4 जागांवर येण्याचा अंदाज आहे। 5 खासदारांवरून ठाकरे गटाला 14 ठिकाणी यश मिळण्याचा सर्वे आहे, एक्झिट पोल हा तेच सांगतोय। तर महाराष्ट्रामध्ये दुसरा पक्ष हा ठाकरेंची शिवसेना ठरण्याचा अंदाज। सांगलीच्या जागेवर अपक्ष आणि काँग्रेस बंडखोर विशाल पाटील हे आघाडीवर आहेत। TV9 पोलस्टॅट पीपल्स इन्साइटचा एक्झिट पोल आपण बघतोय। महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 18 जागा मिळण्याची शक्यता आहे, महायुतीला 22, महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याची शक्यता आहे। इतर एक म्हणजे ती सांगलीची जागा आहे। सांगलीच्या जागेवर अपक्ष आणि काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील